स्नेहाचा आणि प्रेमाचा बांधून हातात गजरा, स्नेहाचा आणि प्रेमाचा बांधून हातात गजरा, या करतात नृत्यांगना मानाचा सगळ्यांना मुजरा. पण खरं तर जेव्हा या नृत्यांगना आपल्या कलेचं समर्पण करत असतात आणि त्या कला समर्पणाने आपल्या कला जीवनामध्ये त्यासोबतच कला प्रवासासोबत आपला जीवन प्रवास करत असतात, पण इतकी 2.5-3 किलोची घुंगरं जवळजवळ पायात बांधून जेव्हा नृत्य आविष्कार करतात, तेव्हा त्या सगळ्या नृत्य आविष्कारानंतर त्यांच्यासाठी खरोखरच लोकाश्रय आणि राजाश्रय मिळतो का, हा एक प्रश्न. पण यासाठी अनेक परिश्रम घेतले जातात, अनेक ठिकाणी त्यासाठी काम केलं जातं आणि बालगंधर्व परिवाराने तर त्यासाठी खास काम केलंय. कारण बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष माननीय मेघराजराजे भोसले यांनी लोककलेला आणि लोकपरंपरेला कायमच मानाचा मुजरा केलाय आणि अर्थातच लोककला आणि लोककलावंतांना प्रत्येक ठिकाणी मान, त्यासोबतच त्या आदराने त्यांना मानाचं पान देण्याचा प्रयत्न केलाय. आणि आजचा हा उपक्रम त्यातलाच एक आहे, कारण जवळजवळ 15 वर्षाच्या परंपरेमध्ये पहिलीच वेळ आहे जेव्हा संगीत लोककला आविष्कार म्हणजे संगीत पार्टीला आमंत्रित केलं गेलं आणि पहिल्यांदाच इथे तो लोक आविष्कार आपल्या महोत्सवामध्ये होतोय. कारण लावणी महोत्सव महिलांसाठी नेहमीच होतो, जो आम्ही काल केलाय, पण सगळ्यांच्यासाठी होत नाही. महोत्सवामध्ये ही खंत अध्यक्षांनी दूर केली आहे आणि आजचा हा दिवस तुमच्यासाठीच साजरा होतोय आणि म्हणून कलाकार तुमच्या समोर सादर करतायत, अर्थात बैठकीची लावणी. या
सुगंधी गजरा हाती बांधा नका न्याहाळू गोरा कांदा सुगंधी गजरा हाती बांधा घालिते हवा पदराची घालिते हवा पदराची या बसा या बसा या बसा रावजी आतिल करते तुमची या बसा रावजी आतिल करते तुमची या बसा रावजी आतिल करते तुमची मी मैना या महालाची मी मैना या महालाची या बसा या बसा या बसा रावजी आतिल करते तुमची या बसा रावजी आतिल करते तुमची या बसा रावजी आतिल करते तुमची या बसा पारंपरिक लावणी आणि नृत्य आविष्कार जेव्हा समोर येतो तेव्हा त्या लावणीमध्ये बैठकीची शृंगारिक आणि अर्थात अदाकारीची लावणी यासोबतच आणखी एक लावणी असते भावप्रधान लावणी ज्या लावणीमध्ये नृत्यांगना आणि त्यांचा व्यवसाय याचं पुरेपूर भावपूर्ण वर्णन केलेलं असतं ज्याच्यामध्ये एक कैफियत मांडलेली असते आपल्या मनातली आणि ती कैफियत असते हातात बांधता तुम्ही गजरा आम्ही करतो तुम्हाला मुजरा हातात बांधता तुम्ही गजरा आम्ही करतो तुम्हाला मुजरा पण खरंच देता का तुम्ही मान आम्हाला हवा तितका आणि नकोय आम्हाला धन नकोय आम्हाला मान नकोय आम्हाला धन नकोय आम्हाला मान फक्त एकच द्या माणूस म्हणून जगण्याचा सन्मान माणूस म्हणून जगण्याचा सन्मान आणि हे जेव्हा लावणीसाठी होईल हे जेव्हा लावणीसाठी होईल तेव्हा खऱ्या अर्थाने लावणीला लोकमान्यता दिली जाईल तेव्हा खऱ्या अर्थाने लावणीला लोकमान्यता दिली जाईल आणि सगळ्या कला प्रकारामध्ये लावणी मानाने पुढे मिरवत राहील लावणी मानाने पुढे मिरवत राहील कारण ती नृत्यांगना आपले सगळे दुःख मनातले बाजूला ठेवून शो मस्ट गो ऑन असं म्हणत इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर मंचावर येते आणि विठाबाई नारायणगावकरांचं उदाहरण जर घेतलं तर पाठीमागले आपल्या बाळंतपणाची नाळ कापून मंचावर येऊन पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर तेवढ्याच हास्यमुद्रेने आणि तेवढ्याच ऊर्जेने नृत्याविष्कार सादर करते कारण ती लोककलावंत हाडाची कलाकार असते पुन्हा एकदा शृंगारिक लावणी जरा हळूच हळूच काटा हळूच काटा तुझ्या हाताने काटा आई काय करू बाई कळ काय आता मला सोसत नाही कळ काय आता मला सोसत नाही पाय माझं दाजी बसुडाना पाय माझं दाजी बसुडाना जरा हळूच जरा हळूच हळूच काटा जरा हळूच काटा तुझ्या हाताने काटा पाहिलं
जरा हळूच जरा हळूच हळूच काटा जरा हळूच काटा जरा हळूच जरा हळूच हळूच काटा जरा हळूच काटा हलक्या हातानं काटा आई काय करू काय कळ काय आता मला सोसत नाही कळ काय आता मला सोसत नाही पाय माझा दाजी बसुडाना पाय माझा दाजी बसुडाना आता निघालं का काटा हळूच काटा जरा हळूच काटा जरा हळूच काटा हळूच काटा जरा हळूच काटा जरा हळूच काटा हळूच काटा जरा हळूच काटा जरा हळूच काटा जरा हळूच काटा काय मग मंडळी ही पाहताच नृत्य बाला ही पाहताच नृत्य बाला कलेजा खलास झाला नजरेचा इश्क भाला काळजा तार पार गेला वन्स मोर घ्यायचंय का रेश्माताई वन मोर घेऊयात आपण याच्यामुळं लोकसंख्या वाढायला लागली पुढं काय आहे सुंदर आहे आध्यात्मिक लावणी ऐकायला जा छान अशा सांस्कृतिक आणि पारंपरिक सोहळ्याचे दृश्य करते पाहण्यास माधव अभ्यंकर सर आणि अर्थात आर्चीचे बाबा बी आले तर का आमचे बंधू सुरेश भाई विश्वकर्मा तर याच्यानंतर रसिक हो जेव्हा तमाशा प्रधान चित्रपट एक से एक घेऊन गेले त्यामध्ये सगळ्यात पहिला विचार केला तर गणना
परत रामायण, पांडव प्रताप अशा विविध प्रकारच्या ग्रंथांचा अभ्यास करून त्या प्रश्नांची निर्मिती केलेली असते आणि त्याची उकल प्रश्नांमधून होते. नवीन पिढीला अनुभव मिळावा म्हणून खास आज रेश्माताईंनी इथे सवाल जवाब तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याला साथ देण्यासाठी आहेत खास लोककलेचे गाडे अभ्यासक. लोककला बाजीराव मस्तानी मधला सुद्धा पहिला पॅच ऐकायला मिळणार आहे. हॅलो. नभातून आली अप्सरा, नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून आली 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 ग आली 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 ग आली. केसामध्ये माळला गजरा, लोकांच्या नजरा खेळ माझ्यावर. आली आली ग आली 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 दुनियाची प्यारी तू, अगणारी हरणी ग, अगणारी सुंदरा. आली 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 महारानी ग आली. जिजीर जिजीर नजर जो तेरी लागे, मैं दीवानी हो गई, मैं दीवानी, हाँ दीवानी मस्तानी हो गई. खऱ्या अर्थाने ह्या इतक्या सुंदर सुंदर मुली पाहिल्याच्या नंतर कुणाचं बी मन पाकळलं ना. आणि रेश्माचं माझं तर खूप जुनं आमचं अफेअर आहे, लहानपणापासूनचं, तमाशात काम करत होतो तेव्हापासूनचं. पण रेश्माला सोडलं मी आता. बाई हे जरा नवीन आयटम या मोरया आवडला बरं आपल्याला. तुम्ही माईक मध्ये बोला. कसं काय म्हणजे ओळखलं नाही? अगं बाई, पांडे नाही, कुलकर्णी नाही, मग तुम्ही नक्कीच देशपांडे. का हो बाई, काय ब्राह्मण गल्लीतून आली का काय आत्ताच? अहो बाई, आम्ही कोण आहेत? सुरद्या. अगं तुझ्यावर आमची मर्जी गजडली. बघा हा शृंगारिक सवाल जवाब दगडू साळी शिरोळीकर यांनी लिहिलेला आहे आणि ही जुनी छाप आहे. आवडेल नक्कीच तुम्हाला. अगं तुझ्यावर आमची मर्जी गाव, तुझ्यावर आमची मर्जी गजडली, तुझ्यावर आमची मर्जी गजडली, तुझ्यावर आमची मर्जी गजडली. सांग मनात येत का नाही अगं बाई, जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण वावरतोय. मॉल संस्कृती आहे. आधी सामान घेतो माणूस,
पोस्टमार्टमच करून टाकू. सब कपडे उतार दे. आग पिकलेला आंबा गुळमट भारी. बाई बाई आंबे खाल्ले हो खाल्ल्या ना. खाल्ल्या का? हो. बर. अरे मेल्या तुझ्या गोट्याने तुझा लठ ठेव खिशात आणि बस खेळ. अग गुळमट आंबा पिकलेला आंबा गुळमट भारी. पिकलेला आंबा गुळमट भारी. अशा कैऱ्याला खातीस काय अग बाई. बाई अहो हे शाहरुख खान सलमान खानचं युग आहे. सुरेश विश्वकर्माचं युग आहे. बघ कसा राजबिंड आहे. अरे मेल्या तुला काय अध्यात्म संस्कृती काय माहिती आहे ना. काय माहितीये संस्कृती. देवाधिकाचा तू देशी दाखला. देवाधिकाचा तू देशी दाखला. या देवानं सोडलं का काय अग बाई. या देवानं सोडलं का दगडू साळी म्हणे शिरोळीवाला. दगडू साळी म्हणे शिरोळीवाला. मूर्खाला सांगून होत काय कुठेही वाढायचं नसतं. जिथं पाहिजे तिथं जोर लावत नाही, नको तिथं जोर लावत आहे. पण एक मात्र चांगलं आहे, मराठी माणूस असलं की असं कुठं लपून राहत नाही. कारण मराठी माणसाच्या दोनच आवडी आहेत, मिळाली तर नळी नाही तर आहे पोळी. दिवसा वारीला रात्री आहे. कळलं तुझ्या भावना. तर मंडळी, आजचा हा बालगंधर्व महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. गेले 3 दिवस दर्जेदार मनोरंजनाचे कार्यक्रम, विविध प्रकारचे कार्यक्रम, प्रबोधनपर, चर्चासत्र, महाराष्ट्राची लोकधारा, बर बाईचं म्हणणं टाळता येत नाही. घरची असू नाही तर बाहेरची. ज्यांना पटलं ते हसले. त्यामुळं आत्ता सत्कार घ्यायचा होता, पण बाईंनी सांगितलं की एक गाणं झाल्यानंतर घ्या. बाईंचं म्हणणं टाळू शकत नाही. त्यामुळे याच्यानंतर एक गाणं झाल्यानंतर आपण सत्कार समारंभ घेऊया. हे कळ काढा. लोककलाकार आणि लोककलावंत आपल्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीला जसं मानतात, तसं आपल्या महाराष्ट्राचं दुसरं आराध्य कुलदैवत म्हणजे जेजुरीच्या खंडेराया. या जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा करायला तुम्हाला घेऊन जातोय. आणि अर्थातच चला जेजुरीला जाऊ.
चल जेजुरीला जाऊ, 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 चल जेजुरीला जाऊ. नागलक घोडा त्याची रेशीम खाली सोडा, एक नागलक घोडा त्याची रेशीम खाली सोडा, माग बसा मी पुढ्यात बसते, माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाव. चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ, चल जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू. पण अजून आहे ते थोडं, पुणे जिल्ह्याचं पाणी लय गोड, पण अजून आहे ते थोडं. देशी गाडी लावे देशी इंजन, देशी गाडी लावे देशी इंजन, आपण नकोच म्हणते. चल जेजुरीला जाऊ, 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 धन्यवाद धन्यवाद. काय इकडं? अच्छा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथे आता आपण एक छोटासा सत्कार समारंभ घेत आहोत. गेले 3 दिवस विविध मान्यवरांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी या रंगमंदिरामध्ये उपस्थिती दर्शवली. आम्हा कलाकारांना प्रोत्साहन दिलं, बालगंधर्व परिवाराला प्रोत्साहन दिलं. आजच्या या शेवटच्या दिवशी हा कार्यक्रम आता आपल्या समोर इथे सादर केला रेश्मा वर्षा परितीकर यांनी, पारंपरिक लावण्यांचा कार्यक्रम. याच्यानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते, विनोदी अभिनेते विजय पटवर्धन आणि सहकलाकार सादर करणार आहेत विनोदी स्किट. पण त्यापूर्वी इथे एक छोटासा सत्कार समारंभ आपण करणार आहोत. मी बालगंधर्व रंगमंदिर परिवाराचे विद्यमान अध्यक्ष मान्य मेघराजराजे भोसले यांना विनंती करतो, कृपया आपण रंगमंचावर यावं. त्याचबरोबर मुळशी पॅटर्न ज्यांनी ज्यांनी बघितलंय, हे म्हणणं चुकीचं आहे, सगळ्यांनी बघितलेलं आहे. असे सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश विश्वकर्मा इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो, कृपया आपणही रंगमंचावर यावं. समद खान पठाण आमचे मित्र अभिनेते तेही इथं उपस्थित आहेत, त्यांनाही मी विनंती करतो, कृपया आपणही रंगमंचावर यावं. त्याचबरोबर अभिनेते माधव अभ्यंकर, आपल्यालाही विनंती, कृपया आपणही रंगमंचावर यावं. या सर्व मान्यवरांचं आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोरात. काय काय झोपले की काय सगळे? बालगंधर्व महोत्सव 2022 वर्ष 54व या महोत्सवाला आज आवर्जून उपस्थित राहिलेले अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांचा सन्मान करण्याची विनंती मी बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांना करतो
की आपण महोत्सवाला उपस्थिती राहिली दर्शवली त्याबद्दल अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांचा सन्मान परिवारातर्फे आपण करावा. चला. त्याचप्रमाणे अभिनेते सम्मत खान यांचाही आपण इथे सन्मान करत आहोत. मेघराज राजे भोसले यांना विनंती करतो कृपया आपण त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे या महोत्सवाला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं असे बँक ऑफ महाराष्ट्राचे श्रीयुत अनिल उत्पात साहेब इथे उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो कृपया त्यातले बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या जिव्हाळ्याची बँक अनिल उत्पात सरांचा सन्मान करण्याची विनंती मी माननीय मेघराज राजे भोसले यांना करतो. धन्यवाद सर. आणि आता ज्यांनी पारंपरिक लावणी आपल्या सगळ्या संस्थांसोबत सादर केली की ज्या मगाशी शोभा कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे की लोककलावंत की ज्यांनी PhD सादर केली त्याच्यामध्ये एक थोडीशी अजून एक याच्यामध्ये ऍडिशन करतो की माझ्या मते पहिली महिला लोककलावंत ही असेल की जी लावणीमध्ये PhD करते. लोककलावंतांमध्ये PhD केलेले डॉक्टर गणेश चंदन शिवे आहेतच पण ही पहिली महिला लोककलावंत आहे की जी लावणीमध्ये PhD करते. मी रेश्मा परितेकर यांना विनंती करतो कृपया आपण रंगमंचावर यावं. जोरदार टाळ्याने आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. हाताची लावणी, बैठकीची लावणी, खडी लावणी असे विविध कला प्रकार त्यांनी आपल्यासमोर सादर केले. आणि मगाशीच आमचे खजिनदार अनिल गुंजाळ यांनी माहिती दिली की आतापर्यंत ह्या कलाकारांनी एक नाही दोन नाही तब्बल 16 देशांमध्ये आपली ही लावणी पोहोचवलेली आहे. या सगळ्या कलाकारांचं कौतुक करण्यासाठी बालगंधर्व परिवाराच्या वतीने सर्वांना सन्मानपत्र कृतज्ञता पत्र सुद्धा देण्यात येत आहे. मी मेघराज भैयांना विनंती करतो की सर्वांना कृतज्ञता पत्र आपण प्रदान करावं. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की बालगंधर्व रंगमंदिराच्या या रंगमंचावर आपली कला सादर व्हावी. मग तो कलाकार हिंदी वाद्यवृंदातला असू दे, मराठी वाद्यवृंदातला असू दे, लावण्यांचे कार्यक्रम करणारा असू दे नाही तर पारंपरिक लावण्यांचे कार्यक्रम करणारा असू दे, प्रत्येकाची इच्छा असते की या रंगमंचावर काम करायला मिळावं. आणि या महोत्सवाच्या निमित्ताने आपण लोककलावंत इथे आलात, आमच्या या महोत्सवाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले परिवाराच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार मानतो. जरा जोर टाळ्या वाजून आपण सर्वांनी या लोककलावंतांचं कौतुक करूया. आणि खऱ्या अर्थाने भारताच्या बाहेर आपली कला या कलाकारांनी पोहोचवलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो त्याचप्रमाणे
तीन कलाकारांचे आम्हाला इथे छोटेसे सन्मान करायचे की प्रत्येक वर्षी बालगंधर्व महोत्सवाला आमचा हा कलाकार की जो आपली साऊंड सिस्टीम ध्वनी संयोजनचं संपूर्ण संच गेली कित्येक वर्ष आम्हाला बालगंधर्व परिवाराला देत आहे असे आमचे ध्वनी संयोजक बबलू रमजानी यांना मी विनंती करतो, कृपया आपण रंगमंचावर यावं. बबलू रमजानी गेली कित्येक वर्ष ध्वनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे बबलू रमजानी यांना मी विनंती करतो, कृपया आपण रंगमंचावर यावं. बबलू नसेल तर त्यांचं कोणी सहकारी आला तरी चालेल. त्याचप्रमाणे प्रकाश योजनेची जबाबदारी ज्यांनी सांभाळलेली आहे शैलेश गायकवाड यांना विनंती करतो, शैलेश कृपया रंगमंचावर यावं. शैलेश गायकवाड ज्यांनी प्रकाश योजनाची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक महोत्सवात जे सांभाळतात. आपल्या अनेक चित्रपट कलावंतांच्या रजनीमध्ये यांचे लाईट इफेक्ट्स आपण बघितलेले आहेत. त्यांचे छोटे बंधू निलेश गायकवाड यांना या वर्षीचा प्रकाश योजनेचा बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. शैलेश गायकवाड यांचाही छोटासा सन्मान आम्ही करीत आहोत. या दोघांच्या प्रमाणेच दरवर्षी बालगंधर्व परिवाराच्या बालगंधर्व महोत्सवामध्ये LED हे जे आम्हाला दरवर्षी देतात राहुल यांनाही मी विनंती करतो, कृपया राहुल आपणही इथे सन्मान स्वीकारावा. LED वॉल जे सांभाळतात राहुल यांचाही इथे छोटासा सन्मान आपण करीत आहोत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा महोत्सव साजरा केला जातो त्यावेळेला त्याची पत्रकारिता होऊन त्याचं वार्तांकन होऊन ते संपूर्ण महाराष्ट्रात जाणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. महाराष्ट्रातल्या रसिकांपर्यंत या महोत्सवाची कीर्ती पोहोचवणारे आमचे पत्रकार मित्र सागरराज बोधगिरे यांना मी विनंती करतो, कृपया आपण रंगमंचावर यावं. जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. उद्घाटनाच्या आधी प्रेस कॉन्फरन्स पासून ते उद्घाटन संपूर्ण संपन्न होईपर्यंत सगळ्याचं वार्तांकन करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक रसिकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमचे मित्र सागरराज बोधगिरे हे दरवर्षी समर्थपणे सांभाळतात. त्यांचा सन्मान इथे होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं. आणि आम्ही याच्यानंतर 2च मिनिटाकरता हा पडदा आपल्या आणि कलाकारांच्या मध्ये असणार आहे, कारण याच्यानंतर लगेचच विजय